राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। अनिल देशमुख हे मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळातील एक प्रकरण समोर आलंय। अनिल देशमुख गृहमंत्री असताना तत्कालीन एसपींना त्यांनी फोन करून धमकी दिली होती असा आरोप सीबीआयने मोक्का कोर्टात केलाय। एका छोट्या कामाकरता गृहमंत्र्यांनी किती वेळा फोन करायचे असं म्हणत अनिल देशमुखांनी एसपीला धमकावलं होतं असा आरोप सीबीआयने केलाय। थेट आपण बोलूया आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी। तुषार, खरं तर देशमुखांवरून श्याम मानव यांनी केलेलं वक्तव्य असेल, त्यानंतर निर्माण झालेला वाद असेल आणि आता हे प्रकरण, काय अधिक माहिती या बातमी संदर्भातली? सुवर्णा, अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे। महाराष्ट्र राज्याच्या माजी गृहमंत्र्याबाबत या ठिकाणी माजी जे पोलीस अधीक्षक आहेत प्रवीण मुंडे यांनी धक्कादायक असा कबुलनामा आपल्याला या ठिकाणी सीबीआय समोर दिल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भातला अहवाल या ठिकाणी सीबीआयने आपल्याला पुण्याच्या मोका कोर्टामध्ये मांडल्याचं देखील पाहायला मिळतंय। यापूर्वी महाराष्ट्राच्या अशा गृहमंत्र्याविरोधात कधीही आपल्याला धक्कादायक असे आरोप किंवा या ठिकाणी अहवाल मांडताना पाहायला मिळाला नव्हता। आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी जे तक्रारदार होते विजय भास्करराव पाटील यांनी जे तत्कालीन मंत्री होते गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेले असता तक्रारदार पोहोचण्यापूर्वीच या ठिकाणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी जे एसपी आहेत प्रवीण मुंडे यांना फोन करून सांगितलं होतं की तुम्हाला भेटण्यासाठी प्रवीण चव्हाण वकील येतील, ते तुम्हाला सविस्तर ब्रीफिंग करतील, तुम्ही ताबडतोब या ठिकाणी गुन्हा दाखल करून घ्यावा। मात्र हा गुन्हा दाखल करण्यासाठी जे पोलीस अधीक्षक आहेत मुंडे यांना 3 वेळा या ठिकाणी गृहमंत्र्यांनी फोन केले। त्यांना देखील गृहमंत्र्यांना त्यांनी सांगितलं की यामध्ये कोणतेही पुरावे नाहीत आणि हा गुन्हा पुण्याला या ठिकाणी आपल्याला नोंदवता येईल। मात्र तरीही त्यांना जबरदस्ती हा गुन्हा दाखल करण्यास सांगितलं होतं आणि त्या संदर्भातला धक्कादायक असा खुलासा त्यांनी सीबीआयच्या चौकशीसमोर केला। धन्यवाद, आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। पुढच्या बातमीकडे वळूया। गिरीश महाजनांवर खोट्या केसेससाठी प्रयत्न होते असा अनिल देशमुखांनी पोलिसांवर दबाव टाकला। देवेंद्र फडणवीसांनी हा आरोप केलेला आहे। अनिल देशमुखांवर हा आरोप केला, या संदर्भातले पुरावे मी स्वतः दिले आहेत असं ते म्हणतायत। सीबीआयने पुराव्यासहित चार्जशीट दाखल केलेली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेले आहेत। संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात। एकंदरीत बघितलं तर जळगावच्या एसपीवर त्यांनी तत्कालीन एसपीवर दबाव टाकला होता गिरीश महाजन यांच्या संदर्भातला, काय नेमकी माहिती त्याविषयी समोर येते? खरं म्हणजे आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे, याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले। खरं म्हणजे या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सीबीआयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कशा प्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांना मोका लावणे, खोट्या केसेस टाकणे, खोट्या केसेसमध्ये फसवणे याची मोडस ऑपरेंडी होती हे आपण सगळ्यांनी नीट बघितलेलं आहे। तर श्याम मानवांनी तुमच्यावर देखील अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे। बघा, पहिली गोष्ट तर इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं। पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टीममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत। दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो।
पण एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे की या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफआयआर करायला लावला. त्यांच्याच सरकारमध्ये तो एफआयआर झाला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहेत. ते काही सुटलेले नाही आहेत. 100 कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत. आणि मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो, मी आजपर्यंत बोललो नव्हतो. ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे, कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, कोणावर डूक ठेवून राहत नाही. पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही. मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत. त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत, वाझेवर ते काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील. मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही. पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही. पण कधी बजट आया उस पर राहुल गांधी ने कहा कि ठाण्यामध्ये